नंदुरबार जिल्ह्यात सट्टा, मटका व गुटखा विक्री विरोधात पोलीस प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असताना शहादा शहरात मात्र बंद पडलेले सट्टा मटक्याचे अड्डे पुन्हा उघडले असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे। त्याचबरोबर शासनाने बंदी घातलेल्या विमल गुटख्याची विक्री शहरातील टपऱ्यांवर सर्रास सुरू आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी शहाद्यात DB डिटेक्शन ब्रांच पथक कार्यरत आहे। मात्र हेच पथक आपली जबाबदारी पार पाडते आहे का, असा गंभीर प्रश्न आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे। कारण DB पथकातील काही कर्मचारी सट्टा, मटका व विमल गुटखा विक्रेत्यांना पाठीशी घालत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। अवैध धंद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलीस कर्मचारी टपऱ्यांवर उघडपणे विमल गुटख्याच्या पुड्या खरेदी करताना दिसत असल्याचे चित्र शहरात चर्चेचा विषय आहे। मग प्रश्न असा उभा राहतो की सट्टा, मटक्याचे अड्डे व गुटखा विक्रेत्यांवर कारवाई का होत नाही? DB पथकातील कोणत्या कर्मचाऱ्यांचे या अवैध धंदेवाल्यांशी लागेबांधे आहेत की कारवाई न करण्यामागे काही वेगळेच हितसंबंध आहेत? शहादा शहरात सट्टा, मटका व विमल गुटख्यामुळे युवक पिढी भरकटत असताना पोलीस यंत्रणेतीलच काही घटक संरक्षण देत असतील तर ही बाब अत्यंत गंभीर आहे। त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच सट्टा, मटका, अड्डे व विमल गुटखा विक्रेत्यांवर त्वरित कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे। सविस्तर वृत्त पुढच्या बातमीपत्रात पहा।